तर हे बघा, हे आपण तिन्ही चंद्रकोर बनवून घेतलेले आहे। तर सर्वात पहिलं जरदोशीच्या खाली आपण हा एक डायमंड चिटकवलेला आहे। तर तुम्हाला पण असाच डायमंड चिटकवायचा तर असाच चिटकवा। त्याच्यानंतरून आपण मी तुम्हाला बोलली तसं की तुम्ही एखादा मोती आहे तो खाली लावू शकता, पण मग मोतीला मी एक छोटासा अजून मोती लावलेला आहे, तर ते दिसायला अजून छान वाटतं। आणि इथे पण सेम केलेला आहे। तर आता या तिघांमध्ये तुमचा सर्वात आवडती कुठची चंद्रकोर आहे ती कमेंटमध्ये नक्की कळवा। तर सगळ्यात पहिली आहे कट बीड्स, दुसरी आहे सिल्क धागा आणि तिसरी आहे जरदोशी। तर कमेंट करा प्लीज, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। नमस्कार, पूजा आरी डिझाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चटाई स्टिच हा प्रकार बघणार आहेत की जो जरदोशीपासून आपण बनवणार आहे। बऱ्याच वेळा काय होतं की चटाई स्टिच कशी टाकायची ही समजत नाही आणि एकदम तुम्ही लांब लांब असे टाकतात आणि गॅप पण त्याचा दिसतो। तर तो गॅप नाही दिसावा आणि एकदम फिनिशिंगमध्ये आपली चटाई स्टिच यावी, तर त्याच्यासाठी काय करायचं आहे तर ह्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला आज समजेल। आणि याची फिनिशिंग खूप भारी दिसते। तुम्ही कुठलाही एखादा ब्रायडल असा ब्लाऊज जर करत असतील तर त्याच्यामध्ये एखाद्या पानामध्ये किंवा आपली कोयरी असते त्याच्यामध्ये, एखादा सर्कल असेल त्याच्यामध्ये हे चटाई स्टिच वापरलं जातं आणि ते दिसायला पण खूप भारी दिसतं। तर आता चला आता आपण सुरुवात करूया चटाई स्टिच बनवण्यासाठी। तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं बघा आपण काय काय घेतलेलं आहे। तर ही प्लेन जरदोशी आहे, गोल्डन कलरची साधीवाली जरदोशी आहे ही। त्याच्यानंतरून आपण ही 8 नंबर निडल घेतलेली आहे जे आपण जरदोशीचा वापर करणार आहे त्याच्यावरती। त्याच्यानंतरून आउटलाईनसाठी आपण ही एक तार निडल घेतलेली आहे। तुम्हाला असं वाटेल की मी एक तारला पण हेच दाखवते, 2 तारला पण हे, पण मी धागे ज्यावेळेस गुंडाळले ना तर दोन्ही याला सेम गुंडाळले गेले, तर त्याच्यामुळे तुम्हाला हे दोन्ही एकसारखे दिसत असतील। तर ही एक तारची आपली निडल आहे आणि याच्यासाठी आपण 432 नंबरची जरी जरदोशी लावण्यासाठी यूज करणार आहेत आणि 423 नंबरची जरी आपल्या आउटलाईनसाठी यूज करणार। हे बऱ्याच वेळा कमेंट येतात की तुम्ही धागा कोणता वापरता, तर हे समजून घ्या, हे 2 धागे मी यूज करते। याच्या व्यतिरिक्त जे आपला 423 नंबर जरी गोल्डन कलरची आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या साईज, म्हणजे थोडीशी पातळ असते, याच्यापेक्षा थोडीशी जाड असते, असे मी वेगवेगळे जशी मला पाहिजे असेल त्या हिशोबाने मी वापरते। तर याच्यामध्ये चेंजेस करते मी 423 नंबर जरीमध्ये, आउटलाईनची जी जरी आपण बोलतो ना त्याच्यामध्ये। पण मी 432 नंबर ही जरी मी कंपल्सरी माझ्या वर्क जे पण करेल त्याच्यामध्ये मी यूज करते। म्हणजे मणीचं काम, सिक्वेन्स, जरदोशी, कट बीड्स, आपले शुगर बीड, जे पण बारीक काम करणार आहे तर त्याच्यामध्ये मी हे यूज करते। जर माझ्याकडे हा नसेलच तर मी मशीनचा धागा मॅचिंग कलरच्या ब्लाऊजचा घेऊन यूज करते। तर तुम्हाला पण जर 432 नंबर जरी ही जर मिळाली नसेल बारीकवाली तर तुम्ही मशीनचा धागा यूज करू शकता किंवा पॉलिस्टर थ्रेड म्हणून आरी वर्कसाठी पण एक धागा मिळतो तर तो पण यूज करू शकता। तिघांचंही काम सेमच आहे, पण माझ्या हाताला सवय या धाग्याची झाल्यामुळे मी जास्त याचा वापर करते। आणि जर हा संपलाच असेल आणि माझी ऑर्डर अजून आली नसेल तर मी मशीनचा धागा यूज करते। तर चला आता आपण सुरुवात करूया। आणि सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला सांगते की याच्या पुढचा व्हिडिओ हा तुम्हाला खूप युजफुल येणार आहे, कारण त्याच्यामध्ये आपण ट्रेसिंग पेपर दाखवणार आहेत। तर व्हिडिओ पुढचं तर नक्कीच बघा आणि हा व्हिडिओ पण पूर्ण बघा, स्किप करू नका। आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। आता जसं बघतच तुम्हाला मी लाईकचं सांगते तर पटकन लाईकचं बटन पण दाबून द्या ना, म्हणजे मला काम करायला एक उत्साह येतो की लाईक मिळतात आणि आपल्याला कमेंट चांगले येतात किंवा अजून आपल्याला व्ह्यूज चांगले येतात। तर प्लीज लाईक करा। तर आता आपण हे सुरुवात करूया। आता मी तुम्हाला हे जे तुम्हाला चटाई स्टिच दाखवणार आहे तर ती चटाई स्टिच आपण ड्रॉप शेपमध्ये बनवतील। तुम्ही कोणताही शेप याच्यामध्ये बनवण्यासाठी यूज करू शकता, पण मी ड्रॉप शेपमध्ये आता तुम्हाला सध्याला दाखवते। आपल्या पुढच्या याच्यामध्ये ज्यावेळेस डिझाईन वगैरे येतील तर तुम्हाला दिसेलच की आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या शेप असतात तर त्याच्यामध्ये आपण काय भरतात, काय भरलं पाहिजे आहे, तर हे पण तुम्हाला त्याच्यामध्ये जाणून येईलच। तर हे बघा, या पद्धतीने आपण हा ड्रॉप शेप काढलेला आहे। आता ड्रॉप शेप काढल्याच्या नंतरून सगळ्यात पहिलं काय येतं तर याच्यामध्ये आडव्या लाईन। तुम्हाला जर चटाई स्टिच बनवायची असेल तर सगळ्यात मेन असतात ते याच्यामध्ये येणाऱ्या आडव्या लाईन। या बघा, या, आणि ह्या कशा बरोबर सीधे अशा द्यायच्या आहेत। हे बघा,
हे खूप युजफुल व्हिडिओ आहे, कारण अशा डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे. कारण हे तुम्ही ज्यावेळेस ब्रायडलचं जर डिझाईन बनवायला घेतील आणि तुम्हाला त्या गोष्टी काही समजल्याच नाही तर काय अर्थ नाही ना. प्रत्येक गोष्ट मण्यांनी तर नाही बनवणार ना. आपल्याला किती व्हरायटीचं काय काय मटेरियल आहे, तर ते मटेरियल तुम्हाला टाकताच आलं पाहिजे. आणि मटेरियल टाकता आलं तरच तुमचं काम युनिक दिसणार आहे. जर तुम्हाला मटेरियल न टाकता फक्त तुम्ही मण्यांचंच काम खूप सारं करता तर त्याला ते कितीही काम केलं तरी ते दिसायला तेवढं खास नाहीत, त्याची फिनिशिंग नाही चांगली दिसत. ठराविक याच्यामध्ये तुम्ही मणी लावू शकता, पण प्रत्येकच याच्यातच तुम्ही मणी 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 जर काम करतील तर ते सगळं मण्यांसारखं दिसून येईल. तर त्याच्यामुळे आपण एक ठिकाणी मणी वापरा, एक ठिकाणी कट बीट्स वापरा, एक ठिकाणी सिक्वेन्स वापरा, धागे सिल्कचे धागे वापरा, एक ठिकाणी जरदोशी आहे मग त्याच्यामध्ये नक्षी आलं, कोरा आलं, असं प्रत्येक व्हरायटीचं वेगवेगळं तुम्ही त्याच्यामध्ये यूज करतील तर तुमचा तो युनिक असा तो ब्लाऊजचं डिझाईन बनेल. दिसायला ते छान दिसेल, अट्रॅक्टिव्ह वाटेल आणि समोरच्याला पण ते आवडेलच आवडेल. तर या पद्धतीने तुम्ही वेगवेगळे मटेरियलनी बनवायला शिका. त्याच्यासाठी प्रत्येक व्हिडिओ काळजीनं बघा, व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. आणि खरंच व्हिडिओ आवडत असेल तर लाईक मात्र नक्की करा. तर आता आपण हे ज्यावेळेस आतमध्ये मार्क करून घेतलेलं आहे तर त्याच्यानंतरून आपण काय करतील, ही जी आपली जरदोशी आहे तर ह्या जरदोशीला आपण पहिला खेचून घेतील. याचे आपल्याला आता तुकडे तर करायचेच आहेत, तर याच्यासाठी पहिला आपण याला काय करतील, खेचून घेतील. तर खेचून घेण्यासाठी बघा मी अशी एकसारखी 3-4 असे पकडून घेते एक साथ. 3 आहेत त्या. आणि आता मी काय करते, एकदम कोपऱ्यापासून याला थोडी थोडी खेचून घेते. जेवढी आपली जरदोशी आपण कट करणार आहे तेवढी तुमची खेचलीच पाहिजे आहे. डायरेक्ट जरदोशीमध्ये काम नाही करत, आणि काही डायरेक्ट जरदोशीमध्ये पण काम करतात पण ते वेगळ्या पद्धतीनं असतं. तर हे बघा या पद्धतीने आपण आता हे पूर्ण खेचून घेते. ठेवा, या पद्धतीने ताणायचं आहे. एक जरदोशी 10 वेळा सुटते माझ्या हातून. हे बघा हे असं थोडं थोडं आपण काय करतील याला ताणून घेतील. आता हे ताणल्याच्या नंतरून जेवढी तुमची यूज करणार आहे जरदोशी तेवढी खेचायची. हे बघा या पद्धतीने. तर मी जेवढी मला पाहिजे आहे ती सगळी खेचून घेतले बघा. आता ही खेचून घेतल्याच्या नंतरून काय करणार आपण, याचे आपण आता तुकडे करायचे. हे कट केला आणि आता हे कट केल्याच्या नंतरून तुम्हाला इक्वली तुकडे पाहिजे आहेत का, तर तुमच्या ह्या ज्या या पॅटर्नमध्ये जे तुम्हाला लावायचे आहेत जरदोशी ती तुमची एकसारखी आली पाहिजे आहे. तर त्याच्यासाठी मी काय करणार आहे, मी मोजून घेणार की मला किती जरदोशीचा तुकडा लागणार आहे. आणि एक आपल्या माइंडमध्ये तुम्ही ते एक त्याचा शेप धरून द्यायचा की एवढं तुमचं कटिंग आहे. तर या पद्धतीने आता मला जेवढं लागतं मी काय करेल तेवढं हे ते कट करेल. आता हे मी पूर्ण अशा कट करून घेते इक्वल शेपमध्ये. याच्यामध्ये बारीक मोठं करून चालणार नाही, कारण तुमचं चटाई स्टिच ही फिनिशिंगमध्ये आली पाहिजे. त्याच्यासाठी तुमचा प्रत्येक तुकडा हा एकसारखा असला पाहिजे. हे अवघड आहे काम करण्यासाठी, पण जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करणार तसं तसं तुम्हाला ते सोपं होणार. आणि हे कसं तुम्हाला ब्रायडल कामामध्ये ह्याचा वापर खूप होतो, तर त्याच्यामुळे जेवढं तुम्हाला हे काम करून घेता येईल प्रॅक्टिसमध्ये तेवढं करून घ्या. कारण एकदा ना वेळ वाया गेली की परत हे काम करायला वेळ नाही भेटत. तुम्ही मण्यांचं काम येते म्हणून मण्यांच्या कामामध्ये नका जाऊ. वेगवेगळ्या पद्धती 3D 5D हे तुम्ही शिकत राहा, की जेणेकरून तुम्हाला आत्ताच्या याच्यामध्ये जे चालते रिसेंटली काय आहे ते तर त्याचा पण वापर तुम्ही त्या तुमच्या कामामध्ये करू शकतील. आता 3D आणि 5D हे कॉस्टली असतं, प्रत्येकजण करतच असं नाही, पण तरी पण ते करून ठेवलं तर भले बाकीच्यांसाठी नाही पण स्वतःच्यासाठी तुम्ही यूज करू शकता. म्हणजे तुम्ही कुठे घालून गेले ब्लाऊज वगैरे तर तुम्हाला विचारतील तरी की हे कुणी केले. याच्यामुळे पण तुमची पब्लिसिटी होत राहणार. तर त्याच्यामुळे हे प्रकार शिका, जेवढे होईल तेवढे शिका.
आणि एकाच गोष्टीकडे फोकस द्या. 10 गोष्टी करण्याच्या भानगडीत पडू नका. आरी वर्क करत असतील तर आरी वर्कच्याच मागे फक्त जावा, कारण हे ते दिसत गेलं तर तुम्हाला असं वाटतं की अरे हे पण छान आहे, ते पण छान आहे, तर तसं करू नका. अगोदर याच्यात परफेक्ट बना, त्याच्यानंतरून मग तुम्हाला दुसरं करायला तुम्ही मोकळे. कारण हेच जर तुम्हाला येत नसेल त्याच्यानंतरून दुसरं तुम्ही लगे पकडणार, मग त्याचं एक लोड येणार. परत आरी वर्कचं तर आहेच आहे. मग सगळ्या गोष्टी ह्या जमलिंग होतात आणि करायला काम गेलं तर कुठलीच गोष्ट तुमची सक्सेस होत नाही. त्याच्यामुळे एक काम करत असतील एका कामावरच फोकस ठेवून ते शिकून कंप्लीट करा आणि त्याच्यानंतरून दुसरं काय शिकायचं असेल ते शिकून घ्या. तर आता आपण हे बघा, हे आपण तुकडे करून घेतलेले आहेत बरोबर. हे बघा या पद्धतीने. आता हे तुकडे केल्याच्या नंतरून काय करायचं आहे, तुम्हाला इथे दिसतच असेल की आपण इथे छोटे वगैरे सर्व तुकडे केलेत. आता हे तुकडे केल्यावर ना, हे जे आपण आडव्या लाईन मारून घेतलेल्या आहेत तर त्याच्यावरती आपल्याला काय करायचं, ही जरदोशीच लावून घ्यायची. तर आता ही जरदोशी कशी लावायची बघा. तर जी पण तुमचा लाईन आहे त्याच्यावरती बरोबर ही जरदोशी कंप्लीट त्या लाईन पर्यंत बसली पाहिजे आहे बरोबर. तर या पद्धतीने मी काय केलं बघा, इथे ही पूर्ण जरदोशी टाकून घेतली, गाठ मारली. त्याच्यानंतरून मी दुसरी जरदोशी घेणार, जिथून लाईन आहे बरोबर त्या लाईनवरतीच घेऊन बघा मी इथे पण टाकली. आता याच्यामध्ये मी काही कशा जरदोशी थोड्या मोठ्या केलत्या, कारण मला माहिती होतं की मला याच्यामध्ये ह्या जरदोशी लावून घ्यायच्या आहेत म्हणून. तर हे बघा या पद्धतीने आपण इथे टाकून घेतलं. आता त्याच्यानंतरून ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आता मोठा साईज बनत चालले लाईनची, तर त्यावेळेस तुम्ही एकापेक्षा 2 अशा जरदोशी घेऊन पण टाकू शकता. जसं आता मी इथे ह्या 2 उचललेले आहेत. तर आता मी सगळ्यात पहिली एक टाकून घेते. हे काम सावकाशीनं समजून घ्या, तुमच्या खूप कामी येणार आहे. घाई करून काही फायदा नसतो. घाई केला की तुम्हाला त्याच गोष्टी परत रिपीट करत बघावे लागतात. तर त्याच्यामुळे सुरुवातीलाच तुम्ही बघतानाच काळजीपूर्वक बघा ना, की जेणेकरून तुम्हाला त्याचं पूर्ण नॉलेज येईल. तर आता आपण काय करतील बघा, जसं मी या पद्धतीने तुम्हाला दाखवते, आपण सर्व याच्यामध्ये सेम अशाच पद्धतीने हे जे जरदोशीच्या लाईन आहेत ते लावून घेऊया. तर हे बघा, हे आता आपण काय केलंय, पूर्ण याच्यामध्ये लाईन लावून घेतलेलं आहे. तर एवढा परफेक्टली आणि तुम्हाला एवढं डिटेलमध्ये सांगणारे व्हिडिओ फार कमी आहेत. तर प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करते, व्हिडिओ पूर्ण बघा, की तुम्ही स्किप करू नका. स्किप करतील तर तुमचं नुकसान होईल. मी माझं दाखवायचं तर मी दाखवून देणारच आहे, पण तुम्ही परत त्याच कमेंट करतात की जे मी ऑलरेडी दाखवते, तर त्याच्यामुळे थोडंसं वाईट वाटतं. म्हणून सांगते, व्हिडिओ जेवढा आहे तेवढा बघा. दिवसाचा अर्धा तास तुम्ही दिला तर काहीही प्रॉब्लेम नाहीये, कारण तुम्हाला हे खूप फायद्याचंच आहे जे पण तुम्ही बघतात आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये काय अडचण असेल तर तुम्ही कमेंट करा ना. तुम्हाला वाटतंय की व्हिडिओ मोठा होतोय किंवा कंटाळा येतोय किंवा तुम्ही एवढा करू नका, तर तसं कमेंट करा, पण स्किप करू नका. तर आता बघा, आपण हे कंप्लीट झाल्याच्या नंतरून काय करतील, याचा मिडल काढतील. या पद्धतीने आपण काय करणार आहे, त्याचा मिडल काढला बरोबर. तुम्ही हे जे आता आपण बनवत आहेत ना चटाई स्टिच, तर अशी चटाई स्टिच तुम्हाला एकदम डिटेलमध्ये पण तुम्हाला मिळणार नाही, कारण मी बऱ्याच वेळा बघितलेलं आहे की त्यांना स्वतःलाच माहिती नाही की चटाई स्टिच कशी बनवायची आहे. तर ते तुम्हाला तिथे चुकीचं पण दाखवतात की या पद्धतीने तुम्ही बनवा वगैरे, आणि ती त्या पद्धतीने नसते. म्हणून सांगते की व्हिडिओ मी खूप काळजीनं आणि तुम्हाला खरंच खूप याच्याने देते की तुम्हाला ते समजावं म्हणून. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि प्लीज ऐकत असतील तर लगेच लाईकच्या बटन दाबून घ्या, म्हणजे तुमचा लाईक मला मिळून जाईल एक. तर या पद्धतीने आता आपण बघा काय केलं, एक जरदोशी घेतली. आता मिडल काढल्यामुळे आपण काय केलं, मिडलपासून आपण सुरुवात करतो. तर मिडल काढल्यावर आपण काय केलं, एक जरदोशी टाकली. आता ती टाकताना आपण कसं करणार आहे, तर वरती गेले पॉइंटवरती, एक जरदोशी आपण सोडणार आहेत आणि त्याच्या पुढच्या जरदोशीच्या अगोदर एक टाका काढला, त्या जरदोशीवरून दुसरा टाका काढला, परत एक जरदोशीची आडवी आहे ती मध्ये आली, त्याच्यानंतरून पुढे टाकून एक टाका जरदोशीच्या अगोदर, एक टाका जरदोशीच्या पुढे. आता याच पद्धतीने आपण काय करतील बघा, हे जेवढे लाईन आहेत आपण त्या बनवून घेतील. आता हे बघा, तुम्हाला आता दिसत असेल, लक्ष द्या. मी आता सतत बोलत राहिली तर तुम्हाला कंटाळा येईल, तर तुम्ही फक्त आता बघा की आपण कसं करत आहे.
या पद्धतीने बघा आता. आणि किती फिनिशिंगमध्ये आपली ही चटाई स्टिच येते हे पण तुम्हाला कंप्लीट झाल्याच्या नंतरूनच दिसेल. आता मी काय केलं बघा, शेवट झाला आपला, गाठ मारली. आता गाठ मारल्याच्या नंतरून सेकंड स्टेप आहे ती आपली खूप महत्त्वाची असते, कारण बऱ्याच लोकांना पहिली स्टेप कळते पण दुसरी स्टेप कळत नाही. तर ती कशी करायची आहे, तर आता आपण ज्यावेळेस इथे गाठ मारले तर त्याच्यानंतरून आपली सुरुवात कुठून झाली पाहिजे आहे, तर या जरदोशीच्या खालच्या बाजूने. तर आता बघा आपण काय करतील, इथे गाठ मारल्याच्या नंतरून जी आपली याच्या खाली गेलेली जरदोशी असते तर त्याच्या अगोदर एक गाठ मारतील, एक टाका काढतील, गाठ नाहीये, टाका काढायचा आहे. त्याच्यानंतरून तो टाका आपण काय करतील, त्या जरदोशी वरून घेतील आतमध्ये, बरोबर. आतमध्ये घेतल्याच्या नंतरून एक जरदोशी सोडली, पुढे एक टाका टाकला, त्याच्यानंतरून एक जरदोशी जी आहे त्याच्या नंतरून एक टाका, परत जरदोशी सोडली, त्याच्या जरदोशीच्या अगोदर एक टाका, जरदोशीच्या वरतून दुसरा टाका. लक्ष द्या बस, मला समजा तुम्हाला एक्सप्लेन नाही करता आलं तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघून व्यवस्थित समजून घ्या, कारण हे समजणं फार गरजेचं आहे की तुम्हाला हे जर व्यवस्थित समजलं तर तुमची चटाई स्टिच ही परफेक्टच येणार आहे. आता बघा, आणि तुम्ही एक लक्षात दिलं का की आपले जे आपण तुकडे केलेले आहेत जरदोशीचे ते किती प्रॉपर चॅनलमध्ये आपले लागून गेलेले आहेत बघा. तुम्हाला कुठेही कट काय करावं लागलेलं नाही मिळत. म्हणून सांगते की व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला याच्यामध्ये खूप सारं नॉलेज भेटणार आहे की कसं काय करायचं. ते मेजरिंग व्यवस्थित आलं तर तुमचं काम व्यवस्थित होणार. आता बघा, आता आपण ज्यावेळेस इथे तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला इथे पॉईंटमध्ये थोडंसं जास्तच ठेवायचं आहे, काय मला इथून करायची जरूरत नाही तर मी खालून घेईल. पण जर असं वाटलं मला की इथूनच सुरुवात करून मला अजून एकदम जवळजवळच मला पाकळी भरून घ्यायची आहे चटाई स्टिचने, तर मी काय केलं, आपला जो इथे टाका संपला त्याच्यावरती जाऊन थोडंसं, आणि जो आपला वरचा टाका आहे त्याच्या खालती, या पद्धतीने मी काय केलं बघा, एक टाका काढला असा. आणि तो टाका काय करणार आहे, जी पण आपली ही जरदोशी आडव्यामध्ये आहे तिला मध्ये घेऊन त्याच्या पुढच्या जरदोशीच्या अगोदर एक टाका काढणार. हे बघा या पद्धतीने, बरोबर. त्याच्या जरदोशीच्या वरतून एक दुसरा छोटा टाका काढणार. मोबाईलमध्ये लक्ष देऊन बघा, सांगताना येत नसेल सांगायला तरी पण तुम्हाला ते बघून समजेल, तर त्याच्यासाठी तुम्ही जेवढं होईल तेवढं लक्षपूर्वक बघा आणि प्रयत्न करा. तर हे बघा, परत सेम एक टाका अगोदर जरदोशीच्या, त्याच्या पुढे एक टाका, परत जरदोशी, एक टाका अगोदर जरदोशीच्या, परत एक टाका. म्हणजे जी पण आपण जरदोशी सुईमधली टाकणार आहे तर त्याच्या खालती एक जरदोशी त्या जरदोशीच्या खाली आलीच पाहिजे आहे, तर तुमची ती चटाई व्यवस्थित येणार आहे. तर हे बघा या पद्धतीने आता आपण काय करतील, इथे हा टाका टाकते, बरोबर. आता गॅप तुमचा असा दिसला पाहिजे आहे की इक्वली, की आता इथे मी एकदम जवळ पण नाही घेतलं आणि एकदम दूर पण नाही घेतलं, की थोडासा गॅप इथे दिसावा याच्यासाठी आपण बघा थोडंसं इथे हा टाका घेतला. आता त्याच्यानंतरून परत सुरुवात, जसं मी मागे तुम्हाला सांगितलं की तुमची खालती एक टाका झाल्याच्या नंतरून या जरदोशीच्या अगोदर एक टाका काढून तो पुढे घ्यायचा आहे. आता बघा परत आपण हे सेम रिपीट करणार आहे. हे बघा, याच्यामध्ये तुम्ही 2 कलरचे पण जरदोशी यूज करून चटाई स्टिच बनवू शकता, खूप सुंदर दिसते ती पण. माझ्याकडे आता ती जरदोशी नाहीये, पण भविष्यामध्ये जर मी कुठल्या कॉम्बिनेशनचं काम करेल तर ते तुम्हाला नक्कीच दाखवेल. तर हे बघा मी इथपर्यंत आले, तर मी इथे तर नाही घेऊन जाणार आहे, आणि जर तुम्हाला असं वाटलं की तुमचं काम दिसून येते चांगलं तरच घेऊन जायचं आहे. हे बघा आता इथे गेल्याच्या नंतर माझं प्रॉपर दिसतंय काम. कधी कधी कामं थोडीशी काम करताना आपल्याला असं नजरेने बघून ते कामं करवायचे असतात. इथे नाही घेऊन जायचं किंवा घेऊन जायचं हे वेळेवर ठरवायचं की तुमचं इथे गेल्याच्या नंतर तुमचं काम ते छान दिसतंय का. आता त्याच्यानंतरून बघा मी इथे संपवलं, मी त्याच्या खाली एक टाका काढते, थोडासा खाली जाऊन एक टाका काढला, आणि आपण आता ह्या जरदोशी परत जशा तशा टाकणार आहे. हे बघा या पद्धतीने आता आपण परत हे रिपीट काम करतील. तुम्हाला एक बाजू समजली की तुम्ही दुसरी बाजू ऑटोमॅटिकली करणार आहेत, तर त्याच्यामुळे ही एक पूर्ण बाजू समजून घ्या शेवटपर्यंत, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये काहीही अडचण येणार नाही की आपला लास्टचा टाका कसा आणि कुठे जातो ते बघण्यासाठी. तर मी बघा आता जसं पहिल्या टाक्यात अंतर ठेवलं सेम तसंच मी या टाक्यातही अंतर ठेवून घेतलं.
जरदोशीचे तुकडे एकदम इक्वल येणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जरदोशीचे तुकडे जर तुमचे परफेक्टली असतील तरच तुमचं चटाई स्टिचमधली फिनिशिंग परफेक्ट येणार आहे। आता तुम्ही बघतात की मी इथे जरदोशी माझी संपलेली आहे म्हणून मी थोडंसं खालतूनच एक टाका काढला आणि जसं आपण रेग्युलर एक सोडून एक टाकतोय त्या पद्धतीने तुम्हीही टाकू शकता। हे जे चटाई स्टिच आहे हे तर आपण जरदोशीमध्ये केला, पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही सिल्क धाग्याच्या याच्यामध्ये पण चटाई स्टिच करू शकता। काम कसं असतं, तुम्ही काम जेवढं बारीक करणार तेवढं ते दिसायला तर छान दिसतंच, पण तुम्हाला त्या कामाचा मोबदला पण तसा मिळत असेल तर ते काम करायला बरं ना। नाहीतर काम तर खूप मेहनतीनं करतोय पण तुम्हाला त्याचा मोबदलाच मिळत नाहीये, तर एवढं बारीक काम करून देण्याला पण अर्थ नाहीये। आता हे बघा, परत आपण रिपीट केला, परत आले मागे आणि या पद्धतीने आता आपण काय करतील, इथे आता एक दोनच वेळेस आपलं 2 लाईनच फक्त अजून आपल्या जातील, त्याच्यानंतरून आपलं इथे काम हे संपते एक बाजूचं, म्हणजे दुसरी बाजू आपल्याला करायला आपण रेडी। आता इथे आपण आले परत खालती। आता बघा मी इथून घेतलं डायरेक्ट तर काय झालं, माझं इक्वली आलं, तर मला इक्वली नाही पाहिजे, मग मी काय करेल, वरच्या थोडंसं पॉईंटपासून घेतला, या पॉईंटवरती एक टाका टाकला, म्हणजे माझा 2 जरदोशीच्या मधून येणार ते इक्वली टाका आलाच नाही पाहिजे चटाई स्टिचमध्ये, तर तुमची चटाई स्टिच चांगली दिसते। नाहीतर इक्वल आले तर मग तुमचं सेमच दिसणार ना, एका बरोबर एक टाके टाकल्यासारखे। आता बघा इथे माझं परत इथे एक आली, वरती जात असेल, माझा खालून धागा संपलाय तर मी इथे आता गाठ मारते, कारण माझा रीळ संपलेला आहे खालती, तर इथे मी गाठ मारून घेतली, पण त्याच्यानंतरून कंटिन्यू काम त्याच्या पुढून करणार आहे, तुम्हाला दाखवते। आता हेच जर काम तुम्ही बघतील तर हे प्रोफेशनल सारखं काम तुम्हाला बऱ्याचशा लोकांनी नाही दाखवणार आहेत, कारण त्यांना स्वतःलाच ते जमत नाही। आपण कोणाला येत नाही असं दाखवत नाहीये, पण जर तुम्हाला नाही जमत आहे तर तुम्ही करूच नका ना, समोरच्या व्यक्तीला तुम्ही ते चुकीचं सांगून त्याचं पण नुकसान करत आहेत ना। तर मी बऱ्याचशा असे बघितले की त्यांना माहिती पण नाही की चटाई स्टिच कशी बनवायची, आणि जे बनवतात ते पण असे बनवतात की ती चुकीची पद्धत आहे। आता आपलं बघा इथपर्यंत तर आलेलं आहे, आता आपण लास्टची ही आता आपला टाका पडणार आहेत, हे जे पडतील हे लास्टचं असणार आहेत। तर आता मी इथे संपवला, मी त्याच्या खालून थोडंसं सुरुवात करते। हे बघा मिडल एक जरदोशी सोडली, त्याच्यानंतरून इथे थोडंसं खालती, बरोबर। आता इथे मी काय करेल, गाठ मारेल। आता गाठ मारल्याच्या नंतरून तुम्हाला दिसते की एकच गॅप दिसतोय, मग आपण आता तिथे फक्त आणि फक्त एकच टाका टाकणार आहेत। हे बघा ह्याच्या गॅपमध्ये आपण काय करते, फक्त एकच टाका टाकणार आहे, याच्यामुळे तुमचं शेवटचं काम ही किती फिनिशिंगमध्ये कंप्लीट झालेलं आहे। आता जसं तुम्ही या बाजूनी कंप्लीट केलेलं आहे सेम आपण पद्धत घेऊन या बाजूला कंप्लीट करणार आहेत। आता ती मी तुम्हाला दाखवते की कशी तर ती मी कंप्लीट करून घेते, कारण ते पण दाखवत बसली तर खूप मोठा व्हिडिओ बनेल, तर आता मी हे कंप्लीट करून घेते। तर आता बघा हे आपण कंप्लीट करून घेतलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता की किती प्रॉपर आणि किती एकदम जवळ आणि किती म्हणजे दाट अशी भरून घेतलेली आहे आपण चटाई स्टिच। तर या पद्धतीची चटाई स्टिच असते। तुम्हाला मी कधी जर वेळ जर भेटला तर मी तुम्हाला दाखवेल पण की बरेचसे लोक काय चुका करतात, पण तुम्ही या पद्धतीने भरा, टाइम जातो, वेळ खूप लागतो, पण काम तुमचं मात्र प्रोफेशनल दिसतं। आता हे काम कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण 423 नंबर जरीनं याला आउटलाईन करून घेणार आहेत। तर आउटलाईन याच्यासाठी की जे आपलं काम असतं ते बांधून जातं त्याच्यामुळे, आणि ते दिसायला पण चांगलं दिसतं। तुम्हाला याच्या अगोदर आउटलाईन करायची असेल तर त्याच्या अगोदर पण करू शकता, पण बहुतेक करून मी चटाई स्टिचचं ज्यावेळेस काम असतं तर त्यावेळेस मी याला नंतरूनच आउटलाईन करते की जेणेकरून आपलं प्रॉपर त्याचं शेप परत आपल्याला मिळून जातो बघा। तर हे बघा ह्या पद्धतीने आपण याला आउटलाईन करतोय। आता ही आउटलाईन तर मी तुम्हाला गोल्डन कलरच्या जरीने दाखवते। जर तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला याच्या व्यतिरिक्त वेगळं काय करायचं तर तुम्ही सिल्क धागा घ्या, त्याच्या व्यतिरिक्त जर अजून वेगळं काय करायचं असेल तर तुम्ही कट बीड्स घ्या, शुगर बीड्स घ्या, तुम्हाला जे असं वाटेल की मला युनिक काय करायचंय, मोती घेऊ शकता त्याच्याबरोबर व्हाईट कलरचे, कॉम्बिनेशन काय असेल तर तुम्ही त्या पद्धतीनं करू शकता। अशा पद्धतीनंच याला आउटलाईन करून घ्यायची
हे बघा, तर ही आपली आउटलाईन कंप्लीट झालेली आहे आणि याचबरोबर आपला हा व्हिडिओ पण इथे संपत आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.